विविध मागण्यांसाठी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीने द्वारसभा संपन्न। नांदेड शहरातील साठे चौक येथील मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर विविध ज्वलंत मागण्यांसाठी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी द्वारसभा घेण्यात आली। यावेळी या द्वारसभेला परिमंडळ अध्यक्ष ईश्वर सिंग टेलर, उपाध्यक्ष झाकीर अली, सचिव मोहन सिंग जांगडे, सहसचिव नागेश साखरे, कोषाध्यक्ष संभाजी पांचाळ, मंडळाध्यक्ष कैलास राऊत, नांदेड शहर विभागीय अध्यक्ष साईनाथ जाधव, सचिव दत्ता किशन गुंडेकर, उपाध्यक्ष किशोर आडे, ELA संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच नांदेड शहर विभागातील लाईन स्टाफची यावेळी उपस्थिती होती। हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी ताकत, विजय असो, विजय असो, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, हमारी ताकत, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, विजय असो, हमारी ताकत, हमारी ताकत, एक है, एक है, एक है, विजय असो, विजय असो, विजय असो। सर्वप्रथम आमच्या महावितरणमधील लाईन स्टाफ कर्मचारी न्याय हक्क मागण्यासाठी क्रमबद्ध आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की आमच्या सुरक्षा साधने जे आम्हाला मिळायला पाहिजे, जे सर्वस्वी जबाबदारी हे आमच्या प्रशासनाची आहे। त्यानंतर आहे थकबाकी सांघिक प्रकारची वसुली करण्यासाठी ती पण अंमलबजावणी होत नाही आणि आमच्या सर्व लाईन स्टाफ बंधूंना त्या सामोरं जाऊन त्यांच्यावर मारहाण, मृत्यू अशा गोष्टी घडलेल्या आहेत। त्यासाठी आम्ही सांघिक वसुलीची एक मागणी केलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला जे काम आहे ते प्रामाणिकपणे करून आम्हाला अतिरिक्त काम करावे लागते आणि 8 तास जाऊन ज्यावेळेस आम्ही घरी जातो त्यावेळेस आम्हाला फोन येते की वसुलीसाठी यायचं आहे, ते एक आम्हाला थांबवायचं आहे। त्यासाठी आम्ही कामाचे तास हे 8 तास करण्याची मागणी केलेली आहे आणि आमचे जे श्रेणीचं मूल्यांकन आहे ते पण झालेलं नाही, त्यासाठी पण आम्ही हे द्वारसभा केलेली आहे। आणि त्यानंतर विद्युत सहाय्यक यांचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी हे जीवासाठी ग्राह्य धरण्यासाठी हवे म्हणून ते एक मागणी केलेली आहे। ॲनोमली कमिटीची जी आमची पगारवाढची बैठक झाली होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला ऊर्जा मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं होते की 90 दिवसाच्या आत तुमचा ज्या ॲनोमली कमिटीचा रिझल्ट देऊ असे त्यांनी संबोधले होते, पण ते आणखीन आम्हाला काही चर्चेस मीटिंगला बोलावले नाहीत। त्यामुळे हे आम्हाला आंदोलन घ्यावं लागलं इथं आणि या द्वारसभेपासून आम्ही आज सुरू केलेला आहे। आज आमचा हा जो आंदोलनाचा मुद्दा आहे, आज 10 तारीख आहे, ते फक्त विभागीय कार्यालयासमोरच आम्ही फक्त द्वारसभा घेतलेली आहे। त्यानंतर 18 तारखेला आमची मंडळ कार्यालयासमोर सर्कल समोर द्वारसभा होणार आहे आणि त्यानंतर दिनांक 24/2/2025 रोजीपासून बेमुदत भव्य साखळी धरणे आंदोलन हे झोन समोर होणार आहे आणि यानंतर जरी मागण्या मान्य झाल्या नाही तर आमच्या केंद्रीय कार्यकारिणीकडून जे आम्हाला आदेश येतील त्यानुसार ती दिशा ठरवली जाईल। सर्वांना जय तंत्रज्ञ। ELA संघटनेच्या वतीने आजपर्यंत सुरक्षा साधने मिळावी, सांघिक स्वरूपाच्या वसुलीची अंमलबजावणी व्हावी, 20 लिटर पेट्रोल अंदाज मिळावा, लाईन स्टाफचे कामाचे तास निश्चित व्हावे, लाईन स्टाफच्या कामाचे स्वरूप निश्चित व्हावे, लाईन स्टाफला क्लास 4 मधून क्लास 3 चा दर्जा मिळावा, त्यांचा इन्क्रिमेंट रेशो वाढावा, या अशा विविध मागण्यासाठी ELA संघटनेने वेळोवेळी पत्रव्यवहार केला, प्रशासनाला आंदोलने केली, उपोषणासारखी भूमिका घेतली, पण त्यावरती आणखी काही उपाययोजना केलेली नाही। म्हणून ELA संघटनेच्या परिपत्रकानुसार सर्व महाराष्ट्रभर आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी संघटनेच्या परिपत्रकानुसार आंदोलनाचा पहिला टप्पा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागासमोर द्वारसभा घेण्याचे आयोजित केले आहे। या द्वारसभेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यानंतरचा दुसरा टप्पा येईल,
तो म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळ कार्यालयासमोर थालीनाद आंदोलन म्हणजे थाली वाजवून प्रशासनाला जागा करण्याचं काम एलए संघटना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाईन स्टॉप करणार आहे। त्यानंतर पण प्रशासनाला जाग आली नाही, आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर 2 कार्यालयासमोर म्हणजे टोटल महाराष्ट्रातील परिमंडळ कार्यालयासमोर या प्रशासनाच्या विरोधात एलए संघटनेचे सभासद असतील, पदाधिकारी असतील आणि आमचे सर्व महाराष्ट्रातील लाईन स्टॉप बांधव असतील, हे दिनांक 24/2/2025 पासून प्रशासनाच्या नावाने धरणं धरणार आहेत। त्याही पलीकडे जाऊन जर प्रशासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर केंद्रीय संघटनेच्या नेतृत्वामध्ये पुढे जे मार्गदर्शन करतील त्यामध्ये वसुली बंद असेल, टूल डाऊन असेल, काम बंद आंदोलन असेल, या अशा प्रकारच्या आंदोलनाचा अवलंब करावा लागणार आहे। याकरिता प्रशासनाला या मीडियाच्या माध्यमातून एलए संघटनेच्या वतीने आणि सर्व लाईन स्टाफ बांधवाच्या वतीने विनंती आहे, पुढे जे होणारं होऊ घातलेलं आंदोलन आहे ते होऊ न देता आमच्या मागण्या वेळीच मान्य कराव्या आणि लाईन स्टाफला एक सहकार्य करावे आणि संघटनेला धीर द्यावा आणि ग्राहक सेवा करण्यासाठी महावितरणची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल करण्यासाठी महावितरणच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं असं एलए संघटनेच्या वतीने एलए शहर विभागीय शहर सचिव दत्ता किशन गुंडेकर सचिव या नात्याने संपूर्ण महावितरण प्रशासनाला एक विनंती वजा आवाहन करीत आहे। धन्यवाद।